तर कोबीचे ना पराठे करावं म्हटलं तर तुकडे करून ह्याच्यामधून असं ना बारीक करून घ्यावं का असं चाललंय विचार माझा. पण इतकं पण बारीक ह्याच्यात सुद्धा होईना झालं का डायरेक्ट खिसून घ्यावं. बघू आता. ह्यात तर बारीकच जास्त एवढं काय झालेलं नाहीये, तरी मोठे तुकडे असे राहिलेले आहेतच. तर कोबीचे पराठे करावा असा विचार आज माझा होता. चॉकलेट आणले तुला? कच्चा मँगो. तर कच्चा मँगो म्हणजे मँगो चटपटा असं नाव आहे. मग तिला ती खाई ना नीट, तिला तसं ती हे लागाले वाटतं, तर हातात घेऊनच चाटायला लागले त्याने. आता खायचं नको. शाळेत होय? कशाचं काय सांग की नीट. कशाबद्दल मिळाला? मालिका चांगली पडल्यानंतर. कशाला? समाजशास्त्र. किती पडली? 19. किती पैकी? 20 पैकी. होय. बघू कुठल्या सरांनी का मॅडम आहेत? बघू. सर आहेत होय, लवटे सर. छान दिलाय की अगं. आज दिला वे? किती दिवस झाले की अगं. आणि कुणाला मिळाला? तिघींना मिळाला होय. अरे वा वा वा. पेन मिळाला. वाढदिवसाला पण पेन मिळाला होता गिफ्ट. चला तर ना असं बघा बारीक करायचं चालू आहे आणि पराठे करायचे आहेत. अजून कणिक सुद्धा मळलेली नाही. अरे देवा, पराठे बरोबर सॉस खायचं कसं कळालं असं अनुला? पराठे बरोबर सॉस खायचंय म्हणून म्हणत्या. सॉस संपलाय की तिला संपवलाय नुसता खाऊन खाऊन. चपाती बरं म्हणून घेत्या, पडायला अजून वेळतीवर. चपाती बरं खायला म्हणून घेते आणि खात नाही, नुसतं खाऊन तिनं सगळा सॉस संपवला. आणि तरी एकावर एक फ्री होत, तरी एकच आणला आम्ही. म्हणजे किंमत ती एकाची, म्हणजे आता एकावर एक फ्री असलं आपण एक घेतलं की एकाचीच किंमत लावतात असं. म्हणजे त्यामुळं दोन घेतले नाहीत. कमी ह्याच्यात एकावर एक फ्री असलं तरी पण आपण समजा एक वस्तू घेतली तर ती कमी किंमत लावतात. मग असं असतंय. मग तर एकच घेऊया म्हटलं, नको गिजला घेतलं की संपते. लगेच हिनं संपवलंय ना. आता म्हणते पराठे करायचे म्हणल्यावर म्हणते सॉस नाही, नुसतंच खायचं आता पराठे. नुसतंच काहीच नाही आता. सॉस नाही काय नाही आता. भाजी नाही करणार आता. पराठे बरं अजून कशाला आता भाजी नको करायला आता. चला आता करून घेते मी. तर ह्याची भाजी करून पण की नाही पराठा करायला येते. आणि ह्यात कणिक असं टाकून मळून सुद्धा की नाही याचा पराठा तयार होतोय. तर आता कसं करावं मला कळना झालंय. पोरी म्हणतात असंच कणिक मळ ह्याच्यात पीठ टाकून. मग आता पीठ चाळून घेऊन तसंच करायचं ठरलंय. मी तसा कधीच केला नाही बरं का. मी अगोदर कायम आता करत होते ना पराठे, पण असं पूर्णासारखं म्हणजे याची भाजी बनवायची आणि सारण भरून असंच केलेलं आहे. मी कधी असं ह्यात कणिक टाकून मळून घेऊन कधी केलेलं नाही. बघू आता ट्राय करून. पीठ घेतलंय, ह्यात थोडं बेसन पीठ टाकते. आता कोबी टाकलाय बारीक केलेला. बेसन पीठ टाकते, थोडस तांदळाचं पीठ, मीठ टाकले, थोडा ओवा टाकते. आता मिरची काय नाहीये, संपल्या त्या मिरच्या. मागच्या रविवारी मिरच्याच आणल्या नव्हत्या, का तर लय शेळ्या होत्या म्हणून आणल्या नाहीत. आता संपल्या मात्र त्यामुळे आणलं नाही असल्यामुळे आठवड्यात वापरून संपल्या. तर धने पावडर ही काय नाहीच, धनेच आणले नाहीत. आता थोडीशी हळद. आता एक मळून घेते मी. तर कोथिंबीर चिरून थोडी टाकायची. आता ह्यामध्ये सगळं मिक्स करून घेते मी. तर कोथिंबीर पण टाकली. तर कोथिंबीर टाकली, आता मळून घेते मी. तर बघा असं
मळून झाला आपला गोळा. तर आता कणिक म्हणजे तर आता पराठा करून घेते मी. तर हे बघा पहिला असा पराठा लाटलाय मी आणि आता पटापट लाटून भाजायचंय. आणि तवा सुद्धा ठेवलाय गरम व्हायला. तर 2 तवे ठेवले, म्हणलं पटापटा 2 तव्यावर लाटून टाकायला येते. तवा अजून गरमच झाला नाही. थोडं आता हे असं चिरल्यासारखं व्हायला लागले. आता डायरेक्ट आपण मळलेलं असल्यामुळे ते. तर पराठे आता भाजून घ्यायचे. तर पराठे केले आणि खाल्ले सुद्धा. आता शेंगदाणे भाजून ठेवले, थंड झाले की बारीक करणार आहे. आणि हे बघा 2च पराठे शिल्लक राहिलेत.